जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील कोळावडे गावाच्या वरती अख्खे डोंगर पोखरले. प्रशासनाला वारंवार कळवूनही कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी फिरकला सुद्धा नाही. रात्री गावामध्ये पूर्ण डोंगर वाहून खाली येऊन पाणी घुसलं, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं. जीवितहानी झाली नाही एवढंच भाग्य आहे. आणि जर प्रशासनाला जीवितहानी होण्याचीच वाट बघायची असेल तर मात्र मला वाटतं आपलं दुर्दैव आहे. शिरगाव गावामध्ये रात्रीला पाऊस झाल्यामुळं जगत पाठीमागचं हॉटेल होतं आपलं गारो हॉटेल. निलेश शंकरपर सरपंच आपल्या गावचे यांचं हॉटेल पडलेलं आहे. जोरात पाऊस मुसळधार झाल्यामुळे रोडच्या कामामुळे आणि जोरात पाऊस वारा जोर आहे. पावसाने रात्री धुमाकाळ आणि सकाळी 8च्या हॉटेल सगळं पडले पावसाने गावाकडे गेलेली आहे. सांभाळ नीट हा बैलांच्या पण वाऱ्यात पाणी झालं. इकडं दाखवा, इकडं दाखवा. जवळपास 27 सर्कल्स या ज्या ठिकाणी 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी 200 mm पेक्षा जास्त पाऊस मागच्या 48 तासामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामुळे बरेच ठिकाणी दरड प्रवण सुद्धा झालेलं आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाले होते. काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे एक मिनी फ्लडसारखी सिच्युएशनसुद्धा काही ठिकाणी निर्माण झाली आहे. मात्र आमची सर्व ठिकाणी काम करत आहेत कोऑर्डिनेशनमध्ये. आणि ज्या ज्या ठिकाणी रस्ते बंद होतात, लँडस्लाईड होतात, इमिडिएटली त्या भागाचे जे रोड्स डिपार्टमेंट आहे, पोलीस विभाग आहे, वन विभाग आहे, डिपार्टमेंट, जिल्हा परिषद तिथे पोहोचून ते रस्ते ओपन करत आहेत. अनफॉर्च्युनेटली 2-3 घटना अशी घडलेली आहे ज्याच्यामध्ये काही लोकांची मृत्यू झालेली आहे. ते मावळ तालुक्यामध्ये एक पाटण गावामध्ये एक घरावर गडकरून झाला होता आणि त्याच्यामध्ये 3 लोक अडकले आहेत. आणि तिथे इंटेलिजन्सची टीम पण पोहोचलेली आहे. रेस्क्यूचं काम चालू आहे. एक हे सापडलेलं आहे. याच्याशिवाय खेड तालुक्यामध्ये एक 2 व्हीलर वाहून गेला होता, त्याचीही बॉडी सापडलेली आहे. याच्याशिवाय बरेचसे ठिकाणी बरेचसे लोक अडकलेले होते. तर त्या ठिकाणी आम्ही PMRDची टीम पाठवून, इंटेलिजन्सची टीम पाठवून, सकाळी आम्ही INS शिवाजीची पण मदत घेतली होती लोणावळ्यामध्ये. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोकांना टीम्स पाठवून सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. त्याच्याशिवाय आज सकाळी लोणावळ्यामध्ये काही रेल सुद्धा तिथे थांबली होती. तर तिथून लोकांना सुद्धा काढण्याचं काम पूर्ण केलं होतं. पाऊस सतत चालू असल्यामुळे कंटिन्युअसली कोऑर्डिनेशनमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आणि या बघता आज आम्ही पुण्यामध्ये सर्व शाळेची सुट्टी पण जाहीर केली होती. उद्या सुट्टी जाहीर करायची किंवा त्याचा संध्याकाळी अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल. मात्र आम्ही सर्व पुणेकरांना हा आवाहन करू इच्छितो की आज पण रेड अलर्ट आहे आणि उद्या पण ऑरेंज अलर्ट आहे. तर हे सर्व पार्श्वभूमी बघता लोकांनी शक्यतो बाहेर पडणे टाळावा, स्वतःची काळजी घ्यावी. आम्ही कोऑर्डिनेशनमध्ये सर्व काम करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी ज्या लोकांना ज्या नागरिकांना जे काही मदतची आवश्यकता आहे ते आम्ही उपलब्ध करून देत आहोत. मात्र सर्व लोकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कनेक्टिंग सकाळी 4:30-5 वाजता दरम्यान लँडस्लाईड झाला होता. आणि लँडस्लाईड झाल्यामुळे कनेक्टिंग लिंकचा जे तार आहे ते तार डॅमेज झाला होता. आणि तिथे ते कनेक्टिंग लँडस्लाईडचे सर्व जे राडा रोड आहे ते रस्त्यावर आला होता. तर इमिडिएटली त्या ठिकाणी MSRDCची टीम पोहोचली, नॅशनल हायवेची पोलीसचीही टीम पोहोचली आणि त्याने इमिडिएटली त्या ठिकाणी ते रस्ता परत सुरू करण्यासाठी त्याचं काम चालू केलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही त्या भागात सुरुवातीला 2-3 तासासाठी रस्ता बंद केला होता, डायव्हर्ट केले होते. ऊस टोल नाका जे आहे तिथूनच आम्ही लोकांना परत पाठवला होता जेणेकरून तिथे मोठी गर्दी होऊ नये, लाईन लागू नये. मात्र नंतर जे आपला लोणावळ्यापासून जाणारा जे एक्सप्रेसवे आहे तिथून आता दोन्ही बाजू चालू आहेत. थोडी वेळेमध्ये MSRDCद्वारे काम पूर्ण केलं जातील आणि त्याच्यानंतर जे कनेक्टिंग लिंक आहे पुणे ते मुंबईत जाणारा तो सुद्धा ओपन होईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.